उसका तो दोनों ही जल्दी करेंगे उतना अच्छा है. चला निश्चितपणाने विनंती असणार आहे दोन्ही टीम्सला. हा ना या दुसरा आहे. 3 ओव्हरची मॅच असणार आहे. अंपायरकडे आपण त्या गोष्टी आपण देऊयात की 3 ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जिथे एका साईडला संघ आपण पाहतोय तो म्हणजे एम के स्पोर्ट्स महाड आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी आपल्याला यंगस्टर संवाद हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सहाव्यात मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय बी ग्रुप मधील मॅच आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 4. आणि अगदी आपण पहा सध्याच्या घडीला व्यासपीठावरती न्यूमेर यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते. सकाळी सुद्धा आपण पाहतोय सत्कार केला, दुपारी सुद्धा सत्कार केला आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील न्यूमेर सरपंच यांचा सत्कार आपण करत आहोत. चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. चला फिल्डिंग करणारी टीम MK स्पोर्ट्स महाड यांना विनंती असणार आहे की आपण लगेचच आपण मॅचला इथून पुढे सुरुवात करूयात. 3 टाइम आपण पाहतोय सत्कार करत आहोत. वा चला टीम यंगस्टर सोबत आपला 12वा प्रतिनिधी कृपया करून आमच्यापर्यंत पोचवा. येस येस चला चला मॅचला सुरुवात करूयात. विनंती असेल फिल्डिंग करणारी टीम बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय फहद आपल्याला पाहायला मिळत आहेत. फहद काझिम आपण पाहतोय महाड एक्सप्रेस नावानं ओळख आहे या गोलंदाजी. पहिला बॉल हो पहिला बॉल नावाला साजेरा असा बॉल मैदानाच्या आतमध्ये फहद काझिम यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जेव्हा दक्षिण रायगड प्रीमियर लीग झाली होती त्यावेळेला सुद्धा आपण या खेळाडूला खेळताना पाहायला मिळाला होता. आणि आता मात्र आपण पाहतोय MK स्पोर्ट्स महाड या टीमच्या वतीने तो गोलंदाजी करतोय. पहिला डॉट बॉल हो या वेळेला ओव्हर पिच बॉल आणि एकदम पाहतोय खूप दूर वरती पाठवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 षटकार. लगेच उपलब्ध करा आणि मॅचला सुरुवात करा. विनंती असेल कारण का वेळ खर्च करू नका. यानंतर आपल्याला मॅचेस खेळवायचे आहेत पुढच्या आणि 3-3 ओव्हरच्या त्यामुळे वेळ खर्च करू नका. आज पहिला दिवस आहे म्हणून आपल्याला थोडासा उशीर झालाय परंतु उद्यापासून आपण वेळेवरती सामने सुरू करणार आहोत. याचे येणाऱ्या उद्याच्या सगळ्या टीम्सने आपण नोंद घ्या. षटकार आलाय आय्यान आपण पाहतोय यंगस्टर सोबतचा केतन मात्रे. आय्यान आपण पाहतो त्याच्या बॅट मधून तो षटकार आलाय. टीमची धावसंख्या 6 ने अगदी आपण पाहतोय अकाउंट ओपन केलंय. समोर MK स्पोर्ट्स महाडचा संघ आहे. चला विनंती असणार फिल्डिंग करणारी टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि मॅचला सुरुवात करणार आहोत. फहद कासिम आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती पुढचा बॉल हो यावेळेला फुल टॉस बॉल होता. त्यानंतर एकदम पाहतोय तेवढंच टायमिंग प्रॉपर नाही करू शकले. सिंगल घेतली आहे. फिल्डिंग चांगली आहे आणि त्यानंतर पाहतोय सिंगल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये अर्जित झाल्यानंतर टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 7 तगड्यावरती. रिव्ह्यू घेतलाय अगदी आपण पाहतोय. चला इथून पुढे आपण चेक करणार आहोत. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे सर आणि त्यामुळे एक देऊन आपण चेक करणार आहोत वेबसाईटच्या वरती हा बॉल आहे की नाही ते इथून पुढे आपण चेक करूयात. AP लाईव्ह इव्हेंट्सच्या YouTube वाहिनीच्या माध्यमातून.
चला नो बॉलचा कॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. वेस्ट साईडच्या वरती हा बॉल होता, त्यानंतरला एकदा बंब पाहतोय हा नो बॉल. येणारा पुढचा बॉल फ्री हिट. हो फ्री हिटचा बॉल समोरच्या दिशेने अलॉंग द विथ कार्पेट बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. खेळाडू आहेत आणि त्यानंतरला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे खेळाडूंकडून घडले चूक. बॉल सीमा पार 4 चौकार. पुढचा बॉल हो यावेळेला बॅटची एज घेतली आहे. पाठीमागच्या दिशेने आपण पाहतोय यावेळेला फिल्डर थोडेसे मिस झालेत. रेस लागली आहे. भाग मिल का भाग. बॉल अडवतील. त्यानंतरला आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळत आहेत. 2च्या मधीने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. 15 धाबा इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतात. 15 रन ऑन बोर्ड. हो यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने टायमिंग बरोबर नाहीये. मिस टाइम स्ट्रोक आपण पाहतोय. शेवटच्या बॉल वरती अगदी आपण पाहतोय इथून पुढे सिंगल येईल आणि बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ इथून पुढे संपल्यानंतर टीमची धावसंख्या 16. तेच ओव्हर झाली. संपार 1 मिनिट. इथून पुढे मध्ये पहिला डॉट बॉल, त्यानंतरला षटकार, त्यानंतरला एक सिंगल. नो बॉल आला तो त्यानंतरला आपण पाहतोय चौकार 2 आणि 1. त्यामुळे ओव्हर संपले. डॉट बॉल, त्यानंतरला षटकार, त्यानंतरला एक सिंगल, त्यानंतरला नो बॉल आला होता. चला षटकानंतर तो नो बॉल होता, त्यामुळे तेच तो बॉल इथून पुढे आपण पाहतोय. त्यामुळे इथून पुढे 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल आणि टीमची धावसंख्या पुढे झाली ती म्हणजे शेवटचा बॉल हवेमध्ये आहे. शेवटच्या बॉलवरती फटका बसलाय आणि इथून पुढे मध्ये शेवटच्या बॉलवरती विकेट इथं पाहायला मिळते. अय्यांसारखा महत्वाचा फलंदाज. शेवटच्या बॉलवरती आली विकेट. धक्का क्रमांक पहिला बाद. इथून पुढे धाबा करते पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षलान पल्लवकर आपण पाहतोय दाखल झाल्यात. 15 ला 1 सध्याची परिस्थिती. नवीन बॅटर नियाल आणि प्रतीक ही जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती. पहिला बॉल या वेळेला आपण पाहतोय पिक केलाय. बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाबांसाठी टिक केलाय. षटकार. बाबाला जागेवरती जा. इथून पुढे पण थोडीशी घाई करणार आहोत. लगेच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. पहिला बॉल अगदी आपण पाहतोय धीम्या गतीने डिलिव्हर केला अर्सलन यांनी आणि त्याचा फायदा बॅटर निहालने उचलला. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. 21 ला 1. यहाँ पर महार से वसीम पानसरी यहाँ पर आए उर्फ गारिया, यहाँ पर आया हम उनका एलियन स्टार क्रिकेट क्लब की तरफ से स्वागत करते हैं, शुक्रिया अदा करते हैं. ये हमारे बहुत बड़े हमारी टीम के फैन हैं. हमेशा जहाँ भी मैच रहती है हमारे पीछे हमेशा खड़े रहते हैं. उनका शुक्रिया अदा करते हैं यहाँ पर आए.
हो यावेळेला महत्व हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक आहे. जिथे आपण पाहतोय टायमिंग प्रॉपर नव्हतं झालं. हर्षलने महत्व पहिल्या बॉल मध्ये षटकार खर्च करून सुद्धा दूसरा बॉल मध्ये घेतली विकेट. वसीम भाई के बारे में बताते चलो, ये जब जब मोहल्ले में मार मोहल्ले में हमारे लिए अंपायरिंग के लिए खड़े होते, ऐसा कोई मैच नहीं जो हमने हारा है. मोहल्ले की टीम रहे तो सामने, लेकिन अगर वसीम भाई अंपायरिंग के लिए खड़े तो मोहल्ला खुद ही हार जाती है. वो डायरेक्ट कबूल होते हैं कि भाई हम लोग हार गए करके. तो ये फैन फॉलोइंग है हमारा स्पेशल वसीम भाई के लिए, और थैंक यू उनका. नहीं नहीं, अंपायरिंग फेयर करते हैं. ऐसा नहीं कि अंपायरिंग के लिए कोई गोल कपला कुछ नहीं है, लेकिन लक हमारे साथ आ जाता है. लकी चॅम्प आहेत ते म्हणजे 11 स्टार चांडवे या टीमचे आणि आवर्जून आज पुन्हा एकदा उपस्थित झाले. त्यामुळे त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा संपूर्ण चांडवेकरांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. विकेट आली आहे 21-2 सध्याची परिस्थिती. नवीन बॅटर आपण पाहतोय अथर्व आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. पुढचा बॉल बाहेरचा बॉल होता. एकदम मधोय कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. लॉंग ऑफचा खेळाडू वेगाने आलाय आणि इथून पुढे महत्व सिंगल. थोडासा डिस्टर्ब करेन. आमचे जवळचे मित्र राकेश भाई जे शिंदेकोणवरून आहेत, हे आपले मिलिटरी मॅन आहेत, मिलिटरीमध्ये असतात, आपल्या देशची सेवा करतायत. मी त्यांची विनंती करतो की ते इथं शामियानेमध्ये पवेलियनमध्ये यायचं आहे त्यांनी. निश्चितपणाने आपण या आर्मी दलामध्ये कार्यरत असणारे आपण पाहतोय राकेश सर इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती असणार आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही या संपूर्ण 11 स्टार चांडवे टीमच्या वतीने करत आहोत. येस, व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे आलाय. अतिरिक्त धाव. खूप सारे मान्यवर आता मात्र आवर्जून आपल्याला येताना पाहायला मिळतात. तर सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. ओ या वेळेला आपण पाहतोय वेट अँड वॉचची पॉलिसी मैदानाच्या आतमध्ये वापरली आहे. या वेळेला प्रतीक्षा बाटमधून ऑन साइडला षटकार. टीमची धावसंख्या 29 आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. 29. 4 बॉलचा खेळ झालाय. हर्षलने आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. एक विकेट सुद्धा त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळतीये. हो या वेळेला आपण पाहतोय लॉफ्ट करायचं होतं परंतु संपर्क नाही झालाय. थोडेसे दूर राहिले बॉल पासून आणि त्यानंतरला डॉट बॉल. शेवटचा बॉल षटक क्रमांक आपण पाहतो 2 मधील 29-2. प्रतीक समोर आहे, त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. लास्ट बॉल. ओ शेवटचा बॉल. या वेळेला आपण पाहतोय क्लीन बोल्ड वेस्टर्नचा वेध घेणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दांडी गोल विकेटचा. करा लगेच मैदानाच्या आतमध्ये या. नवीन फलंदाज विनंती असेल आपण थोडीशी घाई करा आणि गोलंदाज देखील विनंती असेल की आपण देखील लगेच मॅचला सुरुवात आपण करणार आहोत. इथून पुढे आपल्याला अजून मॅचेस कव्हर करायच्यात येणाऱ्या संध्याकाळच्या सत्रामध्ये. इथून पुढे अजूनही आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे. त्यामुळे लक्ष विद्युत की आपण थोडीशी घाई करा आणि बॅडलेट होणार नाही याच्याकडे देखील आपण काळजी घेणार आहोत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये फवाद आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. 29-3 सध्याची परिस्थिती. 6 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल. शेवटचा आणि अंतिम षटक धरण्यासाठी फवाद समोर आपण पाहतोय अथर्व आहेत. पहिला बॉल फर्स्ट इनिंग मधील लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल आकुट टप्प्याचा पाहिला. त्याच्यावरती बॅट आणली आहे. खेळाडू आलेत आणि त्यावेळेला आपण पाहतो प्रयत्न पहा. अप्रतिम दर्जाचे प्रयत्न इथून पुढे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 100% एफर्ट आणि त्यावेळेला एकदम पाहतोय अगदी आपण पाहतोय तिथून पुढे धावा चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय सेफ रित्या इथून पुढे वाचवण्याचं काम त्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये बघूयात. आकुट टप्प्याचा बॉल ज्या वेळेला पाहिला
अथर्वने समोरच्या दिशेने आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं आणि त्यानंतर आपण पाहतोय परफेक्ट टाइम वरती. वा काय प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत ऍक्शन रिप्ले मध्ये. आणि त्यानंतर आपण पाहतोय बॉलला अडवलं गेलंय, आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात. 30-3 पुढचा बॉल. हो या वेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्टंपिंगच्या सोबामध्ये फसवलंय अरिसलान पल्लवकर, चतुर चालाक त्यांच्या मागे विकेट कीपर करताना बॉल मिळत आहेत. आणि इथून पुढे आपण पाहतोय ज्या वेळेला टप्पा पडला असं वाटलं फलंदाज एकदम होतोय एकटेच निघालेत. बॉल अगदी अरसलानच्या हातामध्ये होता आणि त्यानंतर आपण पाहतोय आणखीन एक विकेट. चौथी विकेट ती आपल्याला जाताना पाहायला मिळतात. भाई आले होते ते देखील गेलेत आणि इथून पुढे आता गणेश नवीन बॅटर इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल अजूनही. 30-4 फवाद आहेत बाउंड ट्रॅक वरती. राईट हँड राऊंड द विकेटने पुढचा बॉल. हो या वेळेला बॅकफुटला आले होते. जमिनी लगत केलेला फटका. प्रचंड वेगाने खेळाडू तर येतात परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा घेतल्या. तिसरा धावेचा कॉल यावेळेला पाहतोय एकटाच बॅटर निघालाय आणि त्यानंतर आपण पाहतोय बॅटर इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक आपण पाहतोय 5वा. अथर्व इथून पुढे मैदानाच्या बाहेर. टीमची धावसंख्या 32 आकड्यावरती 32. मोहसिन नेहमी बॅटरचा आलेत परंतु यावेळेला गणेश आहेत सॅकिंग एंड वरती. 32-5. हो या वेळा मध्ये अंपायर्स व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल कारण का बाहेरच्या दिशेने बॉल डिलिव्हर केला आणि तो खूप बाहेर गेलाय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 33 आकड्यावरती टीमची धावसंख्या 33. 3 बॉलचा खेळ अजूनही इथून पुढे बाकी असेल. गणेश आणि मोहसिन आपण पाहतोय यंगस्टर सोबत या टीमसाठी जोडी आपण पाहतोय परंतु फवाद अगदी आपण पाहतोय धावाही खर्च नाही केल्यात आणि विकेट सुद्धा आपल्या खात्यामध्ये मिळवले. चौथा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग ऑनला खेळाडू आहेत फिल्डिंग करतील. एक सिंगल तर घेतली आहे. दुसरा बेसचा कॉल इथून पुढे पुन्हा एकदा अंगलट येताना पाहायला मिळत आहेत आणि आणखीन एक विकेट रनआउटच्या सोबामध्ये. धक्का क्रमांक 6वा बाद. इथून पुढे आपण पाहतोय विकेट आली आहे आणि 34 या आकड्यावरती टीमची धावसंख्या. अजून काही धावा जोडण्याचा प्रयत्न गणेशांचा राहिलाय. पुन्हा एकदा सिंगल घेतली आहे परंतु याही वेळेला आपण पाहतोय आणखीन एक विकेट इथून पुढे रनआउटच्या सर्वांमध्ये येईल का. आणखीन एक विकेट आली आहे रनआउटच्या सर्वांमध्ये. ही विकेट नंबर 7 मैदानाच्या बाहेर. आपलं हार्दिक सर स्वागत. एक सिंगल तरी किती गेली. दुसऱ्या धाब्याचा कॉल इथून पुढे दिला गेलाय. दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. तिसऱ्या धाब्याचा कॉल इथून पुढे दिला जातोय आणि तिसऱ्या धाब्याच्या सर्वांमध्ये आपण पाहतोय धाव नाही होणार कंप्लीट. इथून पुढे धाबा झालेला आहे. यस एक शॉट आहे त्यामुळे एकच धाव इथून पुढे ग्राह्य धरली जाईल. टीमची धावसंख्या 36. इथून पुढे जिंकण्यासाठी 37 धावसंख्येचा पाठलाग. बनाए गए
तो यहाँ पर आकर मजा ले मैच का। गुजारिश है कि आप यहाँ पर आ जाए। इथून पुढे 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय एम के स्पोर्ट्स महाड या टीमला तो कशा पद्धतीने होईल तो पाठलाग ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा करूयात परिवर्तन या आवाज ऐकूयात दक्षिण रायगड जिल्ह्याचा गोड आवाज मॅन फ्रॉम किल्ला रोहा हर्षल मुंडे सर ते पण कुठेही जाऊ नका पाहत राहा 11 स्टार चांडवे या टीमचा आयोजनाचा आनंद घ्या धन्यवाद। आपण फिल्डिंग लावून घ्या टीम संवाद बाटर आलेले आहेत महाड संघाच्या आपण पाहतो एका बाजूला टीम साठी सलमान आणि अर्सलान आणि अर्सलान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठलाग करायचा 37 धावांचा 18 बॉल मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये 37 धावा एवढ्या नाहीयेत पण क्रिकेट हा खेळ अनिश्चितच आहे। क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कुठे काय होईल त्याचा काही नेम नाही आणि अशा या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये वेगवेगळे आणि विविध इतिहास हे नेहमीच घडलेले असतात किंवा घडले जातात आणि ते इतिहास घडवण्यासाठी प्रत्येक खेळाडू आमचा सज्ज आहे। चला मॅच चालू करा। अर्सलान पल्लवकर ऑन स्ट्राइक, सलमान ऑन नॉन स्ट्राइक, बॉलिंग मार्क वरती अय्यान स्पीडअप घ्या थोड़ा जल्दी जल्दी प्लीज मैच होगी नहीं। षटकातील पहिला बॉल अय्यान पहिलाच बॉल पायावरती आदळलाय शॉट फाईन लेगला चांगली फिल्डिंग एकच जाऊ मात्र तिकडे मिळताना पाहायला मिळते। चांगल्या पद्धतीचा आपण जर पाहिलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती केला गेला। अर्सलानला माहिती आहे शांत पद्धतीने आता खेळावं लागेल कारण की ही धावसंख्या जर जास्तीचा स्ट्रगल करून बनवली ना तर मात्र 2 ओव्हर मध्ये सुद्धा मॅच कव्हर होईल पण जर गोलंदाजाचा दर्जा हा मोठा राहिला तर 3 ओव्हर मध्ये सुद्धा धावा होणार नाहीयेत। फाईन लेगच्या दिशेला फटका फिरवलाय सलमान यांच्या बॅट मधून बॉल सीमा रेषेच्या जवळ थांबला गेलाय। 2 धावा पाहता पाहता अर्जित होताना पाहायला मिळतील। 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना बघायला मिळते। संघाचं धावफलक आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर 3 धावा धावफलकावरती लागल्यात। षटक क्रमांक पहिलंच मार्गस्थ आहे इम्पॉर्टंट ओव्हर आहे अय्यांच्या आगीन धावा येणं गरजेचं आहे जर महत्त्वाच्या गोलंदाजावरती धावा आला तर टार्गेट पार होईल। बॉल काय होता लाजवाब खोलात टाकलाय ब्लॉकर लाईनचा बॉल बॅट बॉलचा संपर्कच करून द्यायचा नाही अशा पद्धतीचा चेंडू फेकला गेलाय अगदी खोलात आणि तिथे मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळते। सलमान इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सन्मान देताना पाहायला मिळालेत। सिंगलनं पुढे जायचं टार्गेट आहे 37 धावांचा पाठलाग करायचा आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती बनताना पाहायला मिळाल्यात। महत्त्वाचा सामना तुम्ही पाहताय महत्त्वाची स्पर्धा तुम्ही पाहताय। मोठा फटका अर्सलान पल्लवकर त्याच्या बॅट मधून येतोय मिड विकेट पार षट चांगली बॅटिंग अपेक्षित धावा येतात आता 10 धावा आल्यात स्कोर कार्ड वरती। अर्सलान पल्लवकर यंदाच्या हंगामामध्ये जास्तीचा फॉर्म मध्ये आणि आता 2026 ची सुरुवात त्यांनी चांगली केली यावर्षी। अजून एक मोठा फटका गॅप मध्ये स्ट्रोक फ्लॅट अँड फ्युरियस 1 बाउन्स बॉल सीमा रेषेच्या पलीकडे आलाय चौका।
अप्रतिम अप्रतिम दर्जाचा चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 14. बॉल येईल कधी कुठून, अर्सलान मैदानाच्या आतमधून तो मात्र बॉलला बाहेर पाठवतोय. धावा 14 स्कोर कार्ड वरती आहेत. 37चा पाठलाग करायचा. या ओव्हरचा लास्ट बॉल टाकेल अय्यान, ज्यानं 14 धावा खर्च केला, तो महाग ठरला पहिल्या ओव्हर मध्ये. ओ हो हो हो, शरीरावरती बॉल, अप्रतिम चेंडू होता, वेग जास्तीचा पाहायला मिळाला. अप्रतिम चेंडू, शेवटच्या बॉल वरती कमबॅक करण्याचा प्रयत्न झाला. येणाऱ्या 12 बॉलचा जर विचार केला तर 23 ची गरज आहे. 12 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता, म्हणजे मॅच लांब नाहीये. आता या मॅच मध्ये आता फक्त आणि फक्त 11.50 ची सरासरी राखायची आहे जिंकण्यासाठी. आपण पाहत आहे 11 स्टार क्रिकेट क्लब चांडवे आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. 2026 चे भव्य दिव्य असं पर्व. जसं आपण पाहतोय आय लव्ह चांडवे. यस, चांडवेकरांचं नेहमीच प्रेम आपल्या गावावरती आणि गावाच्या क्रिकेटवरती राहिलंय. आणि गावाची स्पर्धा फक्त भरवायची नाही तर त्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण आपल्या विभागाभर आणि संपूर्ण तालुक्याभर किंवा रायगडभर झाली पाहिजे, असं मोठं आयोजन चांडवेकरांनी केलंय. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न झालाय. शॉर्ट पॉइंटला बॉल चालला, फिल्डर तिकडे आहेत. एकदा मिळताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि बघता बघता धावा मिळतात. तर दोनच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 16. 11 स्टार क्रिकेट क्लब चांडवे क्रिकेट टुर्नामेंटचा हा मोठा जो बॅनर तुम्ही पाहताय तुमच्या स्क्रीनवरती, 2026 हा क्रिकेटचा महासंग्राम आहे. आजचा दिवस पहिला, प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद. टप्पा पडला बाहेर. यस, व्हाईट बॉल. एक्स्ट्राची सिंगल स्कोर कार्ड वरती त्यांना पाहायला मिळेल. 11 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 20 धावा, 20 धावा 11 बॉल मध्ये बनवायच्यात. मॅच कव्हर होईल का या पुढची सुद्धा, हा प्रश्नचिन्ह आहे. पुढचा बॉल, बिग हिट. फटका तर फसलाय. फिल्डर तिकडे आहेत का, पण जर असते तरी काय केलं असतं, कारण की बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असता. सीमारेषेच्या पार सलमान यांच्या बॅट मधून तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय अब्रार भाई पानसरी साहेब, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेला स्पॉन्सरशिप केली आहे. त्यांच्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी होतीये. त्यांनी दिलेलं प्रेम, त्यांनी दिलेलं योगदान हे आम्हाला खूप प्रेरणादायी आहे. आणि फटका गॅप मध्ये चौकार, डी बॅक षटकावर पार. वरती तुम्ही पाहताय अकबरभाई पानसर यांना, डॅशिंग व्यक्तिमत्व, दिलदार मनाचा माणूस, किंबहुना आपण म्हणतो ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि एकदा घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. यस, 20 ते 25 वर्षाची परंपरा साहेबांनी या स्पर्धेसोबत जोडली आहे. आणि त्याच दरम्यान अजून एक भव्य षटकार. अगदीच आपण जर पाहिलं तर 30,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यापासूनचा प्रवास आज 3 लाखापर्यंतचा प्रवास त्यांनी केलाय. म्हणजे स्पर्धा किती मोठी असू द्या, स्पर्धा किती छोटी असू द्या, पण ती स्पर्धा चांगलीच झाली पाहिजे हे नेहमी चांडवेकरांना स्वप्न दाखवणारे अब्रार भाई पानसरी साहेब. 8 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. 2 बॉल बाकी आहेत. 8 बॉल 4 ची गरज. फुल टॉस मॅचेस संपली असेल. यस, निश्चितपणे सामना संपलाय. चला पुढची मॅच आपण लगेच करतो कव्हर, जिकडे टीम एम के स्पोर्ट्स राजेवाडी. यस, राजेवाडी आणि महाड जी मॅच आधी झाली होती या पुन्हा या एकमेकांच्या विरोधामध्ये. अभी लाइनमैन में कैच किसने पकड़ा है? लेग साइड में 50 रुपए आपके लिए, आ जाओ. एक पकड़ा इसके पहले बॉल पे पकड़ा है. अखलाक भाई ने देखे, अखलाक भाई की तरफ से 50 रुपए, आ जाओ. हाँ, नुमेर भाई सरपंच या आसिफ के लिए, आसिफ आसिफ. हाँ, 50 रुपए. हाँ, और एक लेके साथ में. नुमेर भाई सरपंच या टॉस व्यासपीठावर. टॉस के लिए, टॉस टाइम. कॉइन दे फटाफट.
प्लेअर ऑफ द मॅच इकडे आपण जर पाहिलं तर टॉस बॉक्स मध्ये तुम्ही पाहताय सरपंच साहेब तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळतील आणि शोभांच्या शुभाचे टॉस. यस महाडने टॉस जिंकले. निर्णय टीम महाड. निर्णय महाड टीम. महाड सलान पल्लवकर. निर्णय काय? 3 ओव्हर बॅटिंग. 3 ओव्हरची मॅच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय. आता इन ऍक्शन तुम्हाला नुमेर भाई सुद्धा पाहायला मिळतील सरपंच साहेब. जो कैच पकड़ा है हसीब अकड़ा भाई की तरफ से 50 रुपए. आणि या मॅच जशी सुरू होईल तसं समालोचन कक्षामध्ये आपण आवाज ऐकूया संजयजी Very good. सरांचा. थँक्यू. थोड़ा जल्दी करें राजवाड़ी, आपको ये अंधेरा हो जाएगा.